याच दरम्यान नरेंद्र मेंगल सर यांचंही मनपूर्वक स्वागत। 4 षटकांचा सामना आहे, 4 षटकांची लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। जय हनुमान ढवळेपाडा स्वर्गीय विजय केवणे उर्फ बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाच्या दुसऱ्या बाजूला जय हनुमान झोबेली बाचॉन। दोन्ही संघांना भरपूर सारा शुभेच्छा। व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती लीडिंग एज फलंदाज होईल बाद। पहिला धक्का लागलाय सचिन केवडेच्या स्वरूपात, फलंदाज बाद। सचिन केवळे सारखा एक मातब्बर खेळाडू आपण पाहतोय। सुरुवातीला 2 खेळाडू सलामीला जात असताना हर्षद केवणे आणि त्याच्या साथीने सचिन, आणि इथे सचिनला लगेचच माघारी परतावा लागतंय। 4 षटकांची लढत आहे, अत्यंत चांगला सामना आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय। स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अतिशय दिमागदार सोहळा शाहूराजे क्रीडांगण वडवली, अर्थातच शाहूराजे क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। वरुणजी वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले। पहिले षटक आपण पाहतोय। पहिल्या षटकातील हा पुढचा बॉल विवेक गायकवाड किरणसाठी तयार। यावेळेस वाईड बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्यात आलाय। चांगली गोलंदाजी, पहिला चेंडूवरती विकेट आली, एक मोठी विकेट कॅरी केली आहे आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर पुनश्च एकदा दबावाखाली वावरत असताना गोलंदाजा विवेक गायकवाड दिशेपासून थोडंसं नियंत्रण सुटतोय। असं वाईड बॉल ओव्हर द विकेटने पुनश्च एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होतीये। जणू काही सेम टप्पा या ठिकाणी पाहायला मिळाला, मागच्या टप्प्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली, जणू काही कार्बन कॉपी आपण पाहिली। आणि आता 2 सलग चेंडू अस्मेरच्या माध्यमातून टाकण्यात आलेले आहेत। पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर 2 धावा अतिरिक्त स्वरूपात स्वर्गीय विजय केवणे उर्फ बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत। यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा करण धुळे येतात चेंडू खाली, डाऊन द बॉल, बीड विकेटला आणखीन एक धक्का लागेल, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद। चार दिवस सातत्याने तुम्हाला क्रिकेटचा थरार या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे काही संघ आपण खेळताना पाहणार आहोत। नंतर आपल्याला कल्याण, डोंबिवली, ठाणे, रायगड या दोन्ही जिल्ह्यातील काही मातब्बर संघ सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेणार आहेत। 4 दिवसांमध्ये तुम्हाला मोठमोठे संघ वाडा, पालघर, भिवंडी, ठाणे, रायगड, कल्याण, डोंबिवली, मुरबाड या विभागातून सुद्धा संघ खेळताना दिसतील। ओव्हर द विकेटने विवेक गायकवाड सज्जा। या स्क्वायर कट अप्पर खेळत आपण पाहतोय अप ईशान पनिश वीरेंद्र सेहवाग स्टाईलने बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप पॉइंटला पहिला चौकार। या इनिंगचा सुनील केवडेच्या बॅटमधून रस मिळतात 4। सुस्वागतम सुस्वागतम। मुख्य व्यासपीठावरती एरंज गावचे समाजसेवक निखिलजी सुभाष मेहर त्यांचं शुभागमन आहे, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। नक्कीच आपण पाहतोय पाकरच्या भूमिकेत सुद्धा राहुल चव्हाण सर हे नाव आवर्जून
सर्वांच्या लक्षात राहील. कुमार निखिलजी मेहर आपले मनपूर्वक स्वागत. आणि मागच्या दिशेने आपण जाऊया. ऑन गोईंग जी लढत आपल्याला पाहायला मिळते 7 धावा धाव फलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेस ऑन साइडला फटका प्रतिम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतील आणखीन 4. चार धावेने डबल डिजिट मध्ये धाव संख्या पाहायला मिळते. आणखीन एक फसवा चेंडू. यावेळेस हर्षदसाठी डॉट बॉल आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतो 11 धावा. 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. जय हनुमान जोबैली वर्सेस स्वर्गीय विजय केवणे बंटी 11. जय हनुमान ढवळपाडा संघ आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या आमचं मुख्य व्यासपीठ संतोष मामा म्हात्रे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष. त्यांच्या समवेत नरेंद्र मंगल सर एक शांत स्वभावाचा खेळाडू. अगदी आपण पाहतो सातत्याने खेळाडू वृत्ती त्यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे आणि क्रिकेटला धर्म मानणारे नरेंद्र मेंगल सर, कमलाकरजी मात्रे, मधुकरजी मात्रे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. जाऊया थेट पुनश्च एकदा मॅच कडे. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू होतोय जिथे करण धुळे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि स्ट्राईक एंडला ढवळपाडा संघाचा सलामीवीर धडाकेबाज फलंदाज सुनील केवणे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 11 धावा धाव फलकावरती आहेत. करण धुळे बॉलिंग ट्रॅक वरती समोरच्या एंड करून हे षटक आहे. यावेळेस आडव्या पाटने खेचलाय फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी आपण पाहतोय गॅप थोडासा मोठा पाहायला मिळाला आणि त्या गॅपच्या मधोमध जणू काही सुनील केवणेला लावलेला मॅप होता. बॉल एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल आडव्या बाटने लावलेली चपराक. एक टप्पा घे सीमा पार. धावा मिळतील स्वर्गीय विजय केवणे बंटी 11 ढवळेपाडा संघाला 4. चांगली मॅच, चांगली लढत, प्रेक्षकांना हवी अशी वाटणारी ही लढत आहे. आणखीन एक आक्रमक पवित्र तर घेतलाय. यावेळेस आपण पाहतो अगोदर नजाकत यानंतर ताकद. फुलटॉस बॉल वरती आपण पाहिली आहे सुनील केवडेचा हा जबरदस्त तडाखा 6. ते 10 धावा अर्थात 10 का दम दाखवत असताना हे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. आक्रमक पवित्र आहे, धडाकेबाज खेळाडू. सुरुवात कशी व्हायला हवी हे सुनील केवणे याच्याकडून आपण नेहमीच पाहिलेले. यावेळेस आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला ऑफसाइडच्या दिशेने. अगदी आपण पाहिलं तर पुनश्च एकदा बॅकवर्ड पॉइंट आणि डीप मध्ये आपण पाहिलं तर कव्हरच्या मधोमध हा चेंडू अडवण्यात आला जिथे प्रेम धुळे सज्ज होते. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. डीप मध्ये आपण पाहिलं तर जी बी वर रचना पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगला फार धुळे पेट्रोलिंग करतात. लॉंग ऑनला महेंद्र धुळे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे सुधीर धुळे. अशी बी वर रचना डीप मध्ये आपण पाहतोय. इथे लाईन चांगली आहे. हा चेंडू पाहावा लागेल. कदाचित चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिला. संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. मी तर म्हणेन षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. अद्यापर्यंत 4 चेंडू आपण पाहिले. 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. पंच हेच सांगताय 2-2 गो स्टील. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक महेंद्र धुळे एका टप्प्याकर चेंडूला गॅदर त्यांनी केलेला आहे आणि एक धाव मिळेल.
सिंगलच्या जोरावरती संघाची धाबा संख्या पुढे सरकते 23. 23 धावा, 2 विकेट्स लवकर गमावल्यानंतर केलेलं कमबॅक सुनील केवडे असेल, त्याच्या साथीनं त्याला साथ मिळते ती हर्षदची. हर्षद अद्याप 5 धावांमध्ये नाबाद खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला 16 या वैयक्तिक धावा संख्येवरती नाबाद खेळतात सुनील केवडे. एक धाव कंप्लीट करण्यात आली, सॉफ्ट हँडने चेंडूला वळवलाय, सेकंडचा कॉल होता अगदी, मात्र मी म्हणेन मनामध्ये ठरवलेला हा फटका होता आणि ते 2 धावा घेण्याचा मानस होता जो सुनील केवडेचा, तो 2 धावा इथे घेतल्यात आणि या 2 धावा सहजतेने कंप्लीट सुद्धा होतात आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावा संख्या 25 वरती पोहोचली आहे. 25 धावा धावफलकावरती म्हणजे 12.50च्या गतीने सरासरीने या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय विजय केवडे, बंटी 11 ढवळेपाडा संघाची धावा संख्या 25 वरती आहे. ड्रिंक्स ब्रेक जेव्हा 2 षटका अखेर होतोय तेव्हा तुम्ही अगदी आपण पाहतोय आपल्या खेळाडूशी संवाद साधू शकता, पाण्याची सुद्धा पूर्तता तुम्ही करू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला 4 षटकांच्या जेव्हा मॅचेस असतात तेव्हा 2 षटकानंतर तुम्हाला तो ब्रेक दिला जातोय आणि जेव्हा 5 षटकांच्या मॅचेस तुम्ही खेळतात तेव्हा तुम्हाला 3 षटकानंतर तो काही मिनिटांचा ब्रेक आयोजकांच्या वतीने देण्यात आलेला आहे. नक्कीच आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत आपण जाऊया लगेच डीजे कडे. या ऐकूया चांगलं संगीत. सर्वात उंच टॉवर, तो सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात आणि संपूर्ण एम्युनिटीज सहित. हा प्रोजेक्ट बदलापूर रेल्वे स्टेशन पासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, चला पाहूया. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आणि 2 षटकांमध्ये तब्बल 25 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 विकेट्स गमावलेत लवकर आणि त्यानंतर घेतलेली जिम्मेदारी सुनील केवणे आणि त्याच्या साथीने हर्षद केवणे. षटक क्रमांक 3 मध्ये महेंद्र धुळे येतात. या दरम्यान आमचे अत्यंत जवळचे मित्र बुळगावचे आदरणीय बळीराम दादा भुईर, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपण या मॅचचा आनंद घेत असाल तर या स्पर्धेच्या वतीने आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण जाऊ. महेंद्र धुळे राऊंड विकेटने सज्ज आहेत. यावेळेस ऑन साइडला वन शॉट, परंतु क्षेत्ररक्षक चिडिया छिप गई खेत में, फलंदाज होईल बाद. यावेळेस आणखीन एक धक्का लागेल, टीम ढवळेपाडा संघाला फलंदाज बाद. पंचवीस वरती लागणार हा तिसरा धक्का आहे. मंगेश म्हात्रे एक चांगले क्रिकेटर आहेत, चांगले पॅकर सुद्धा आहेत, माझा आनंद घेत आहेत. आपल्या घरची स्पर्धा आहे. मंगेश म्हात्रे म्हटलं तर आमचे अत्यंत जवळचे बंधुतुल्य मित्र आहेत आणि नेहमी त्यांचा आमचा परिचय असो. षटक क्रमांक आपण पाहतो 3 मध्ये आपण आहोत आणि 3 मध्ये पहिल्याच बॉलमध्ये महेंद्र धुळेला एक सफलता मिळाली आहे. इथून मात्र कमबॅक केला जाईल का हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण सुनील केवणे सारखा एक मातब्बर खेळाडू नॉन स्ट्रायकिंगला आता त्याला साथ देण्यासाठी नवीन खेळाडू इन ॲट नंबर 5 ला दाखल झालेला आहे प्रथमेश. यावेळेस धीम्या गतीचा बॉल, थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, गती परिवर्तन होतं आणि इथे मिळते सिंगल धाव. एका धावेने फक्त स्ट्राइक रोटेट केली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळते 26. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहिलं तर 11.14च्या करंट रन रेटने चालू असलेली धावसंख्या स्वर्गीय विजय केवडे. बंटी 11 ढवळेपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतो आणि इथे प्रेम धुळे होते
अगदी आपण पाहतो त्याच्या बकेटच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल सीमा पार, धाबा मिळतील 4. चौकार आलाय. सुनील केवणे मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. 7 चेंडूमध्ये इंडिव्हिज्युअल आपण जर पाहिलं तर 22 धावा संख्येमध्ये तो नाबाद खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा पाडवरचा चेंडू अगदी स्लोवर पद्धतीने चेंडूला वळवला. एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल होतोय परंतु करण धुळे देखील या ठिकाणी थ्रो फेकायला तयार नाही आहेत. थोडीशी हुलकावणी देण्याचा जरूर प्रयत्न आहे. क्रिकेट जेव्हा सातत्याने खेळलं जातं चांगल्या खेळाडूंमध्ये जो कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने तुम्हाला थोडीशी हुलकावणीबाजी नक्कीच पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा दोन खेळाडू चांगले एकमेकांच्या समोर येतात तेव्हा हे चित्र कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. आणि या षटकामध्ये महेंद्र धुळेचा विचार केला तर अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये त्याने 6 धावा खर्च केल्यात. 1 विकेट्स त्याने प्रस्थापित केले. पुन्हा एकदा आपण पाहतोय करण धुळे येतील. डाऊन द बॉल सोपा झेल टिपला जाईल आणि ते मात्र प्रथम मॅचला सुद्धा परतावा लागेल. ज्या ठिकाणी हर्षद बाद झाला त्याच ठिकाणी प्रथम मॅचचा सुद्धा खात्मा झाला. फलंदाज बाद. च्या सत्रामध्ये कदाचित अशी संगीत ऐकणं अत्यंत थोडंसं एनर्जेटिक आपल्याला पाहायला मिळतंय. शरीराला काहीतरी वेगळं क्रिकेट विथ म्युझिक या गोष्टींचा मेळ होणं फार गरजेचं आहे. आणि आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा इथे मात्र सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. शेवटचा अंतिम बॉल निलेश भोईर आमच्या समवेत आहेत ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत. आज टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. यावेळेस ड्राईव्ह करत असताना खोलबट टप्पाचा बॉल होता. एक सिंगल आली. सेकंडचा कॉल झालाय. 2 धावा हव्या सुनील केवणेला परंतु इथे पाहावं लागेल. आणि आता आपण पाहतोय इथे कोणता एक्झॅक्टली फलंदाज बाद असेल हे तपासलं जाईल. सॉफ्ट सिग्नल अंपायर्स या ठिकाणी मला देत आहेत. ही फलंदाज एक्झॅक्टली तिसऱ्या पंचांना ही विनवणी असेल रेफर केला जाईल. ऑन स्क्रीन
तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. महेंद्र धुळेने जे षटक हाताळलं ज्यामध्ये अवघ्या 6 धावा त्याने खर्च केला. माफ करा, ऑन स्क्रीन 31 या ठिकाणी दाखवत आहेत. चुकीची दुरुस्ती आम्ही या ठिकाणी करतोय. 32 धावा धाव फलकावरती असतील. स्ट्राईक एंडला अनिकेत, न्यू बॅट्समन, मॅच ऑन. चौथं षटक, मॅच कंटिन्यू असणार आहे. आणि आता चौथं षटक आपण पाहतो. अभय चौधरी येतात प्रथमेशसाठी, अनिकेतसाठी माफ करा. पहिला बॉल दिशेपासून भरकटतात. स्पॉट इट इज वाईट बॉल. आणि पहिला चेंडू सुमेर आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित स्ट्राईक एंडला जेव्हा लेफ्ट हँडेड बॅट्समन असतात त्यांच्याकडे एक नॅचरल दैवी शक्ती असते आणि अशा फलंदाजांसमोर गोलंदाजी करण्यात देखील तितकंच एक कौशल्याचं काम असं. गोलंदाज अभय यावेळेस आपण पाहतोय लोअर फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट केलाय. एक सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे, जी स्ट्राईक सुनील केवढे हवी होती. मी तर म्हणेन 23 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर 34 ज्या धावा धाव फलकावरती आहेत त्यामधील एकंदरीत 23 धावा म्हणजे सिंहाचा वाटा हा सुनील केवढेच आहे या डावामध्ये, यात शंका नाही आहे. 34 धावा. शेवटच्या अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पाहावं लागेल, एका 2 मोठे फटके आले ना तर कदाचित एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी राहू शकते. परंतु जर इथून कमबॅक करायचं असेल, जर गोलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेटने अभय चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. इथे लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल, सुंदर वेगवान चेंडू. वेगाबरोबर टप्पा अचूक होता, नियंत्रित गोलंदाजी आहे. पहिला चेंडू जरी अभयचा दिशेपासून तो भरकडला असेल तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता हा गोलंदाज ठरतोय. अगदी आपण पाहतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू त्यांना फेकलेत ज्यामध्ये ऑलरेडी 2 धावा आता खर्च केलेल्या आहेत. जन्मा जोवेली संघ जो नुकताच मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती चषकाचा मानकरी झालेला आहे, विजेता संघ होता. मलंगड मध्ये नुकताच मागील आठवड्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा हकदार असलेला संघ जन्मा जोवेली आहे. तर दुसऱ्या बाजूला तितक्या ताकदीचा संघ ज्याने सुद्धा कारनामे या सीझन मध्ये गतवर्षी सुद्धा अनेक ट्रॉफी जिंकलेले आहेत. मी मगाशीचा उल्लेख केला की वांगणी शहरामध्ये सुंदर ढवळेपाडा नावाचं गाव आणि हे ते गाव आहे. आणि ह्या गावातील हे खेळाडू मात्र अगदी आपण पाहतो शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना खिचून आणण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. ओव्हर द विकेट अभय चौधरी. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल रिलीज त्याने केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत भारत धुळे. आपण पाहतोय जजमेंट चांगलं होतं परंतु जाळं फाटका निघालं असावं. बॉल एक टप्पा घेत चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. असे ना परंतु काम ते काम असतं कुणाल. आणि 100% देण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुणाल म्हात्रे सर करतायत. यस, चौकार असेल, धावा मिळतील 4. 38 धावा 38. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला सुनील केवणे ऑन मार्क. आणखी एक जबरदस्त धडाका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जितक्या वेगाने चेंडू आला तितक्या वेगाने त्याला प्रत्युत्तर दिलंय. बॉल सीमारेषा पार. षटक.
एक चौकार षटकार अंतिम एक बॉल शिल्लक आहे. 44 धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतोय डबल 4 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी गमावल्यानंतर सुद्धा इथे धावा येत आहेत आणि शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळेल अभय चौधरीला सुनील केवडेची. 44 धाबा धाव फलकावरती 45चं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. येणारी 24 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. त्यामधील एकंदरीत 33 धावा या सुनील केवडेच्या आहेत. एकदा जर खेळ आवडला असेल सुनील केवडेचा तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग केली आहे. अगदी सिंहाचा वाटा त्याचा राहिला. महत्वाचा रोल यावेळेस या मॅच मध्ये त्यांनी बजावलाय आणि 44 धावा धाव फलकावरती लावण्यात आले. 45चं आव्हान असणार आहे. आता मात्र 45 धावा जिंकण्यासाठी जानमा जोवेली टीमला या धावा कशा पद्धतीने चेस करेल 24 बॉल मध्ये की या धावा थांबवल्या जातील याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये ऐकायला मिळेल. आणि लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा परिवर्तन करू. या ऐकूया बदलापूरचा आणखीन एक जबरदस्त आवाज फार कमी वेळेमध्ये ज्याने आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित केला ते आमचे जवळचे बंधुतुल्य मित्र राहुलजी चव्हाण. धन्यवाद.
सर दोन्ही टीमची कॅप्टन आपण खेळायला लगेच सुरुवात करतोय. टीम ढवळेपाडा आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम जोबेली आपली सलामी जोडी मैदानाच्या चारपदे पाठवायची आहे. शाहूराजे क्रिकेट संघ लपेट बडवली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर स्वर्गीय केशवजी मात्रे स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस तब्बल 1,00,000 रुपये धनराशी असणारी स्पर्धा वरून इम्प्रा आणि त्याचबरोबरीनं द महाराजा रिसॉर्टचे ओनर आमचे तुकारामजी मात्रे साहेब देखील सकाळी इथे मात्र दाखल झाले होते. त्यांचंही स्वागत आम्ही केलं. खरं तर वरुणजी मात्रे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय आणि 1 डिसेंबर त्यांचा वाढदिवस सोहळा देखील आपण इथे संपन्न करू. त्यांच्याच माध्यमातून तब्बल 1,00,000 रुपये धनराशी या स्पर्धेला देण्यात आली आहे. द महाराजा रिसॉर्टचे ओनर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तुकारामजी मात्रे साहेब यांच्याकडून तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम वर तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक चषक आमचे बाबेजी मात्रे साहेब यांच्या नावानं ज्यांच्या पिताश्रीच्या नावाने ही स्पर्धा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तब्बल 25,000 रुपये या स्पर्धेसाठी पारितोषिक देण्यात आलं. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. 4 षटकांची ही मॅच टार्गेटचा विचार केला तर आपण 44 धावा बनल्या गेल्या. 45 धावांचा टार्गेट या मॅचमध्ये आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आमचे निलेशजी भोईर जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मंगेजी मात्र देखील आज स्कोररच्या भूमिकेत आहेत. कारण हे चित्र जेव्हा घरची स्पर्धा असते ना त्यावेळेस नेहमीच पाहायला मिळतो. कारण मंगेजी मात्र हे नाव मोठा सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मोठमोठे संघ बांधले जातात. नवीन वडवली टीममधून उद्या इनॅक्शनमध्ये असतील आणि सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंगवरती नाव आहे. कारण बैलगाड्या शर्यतीमध्ये देखील त्यांचं नाव भरपूर मोठा. त्यांचा बैलाचा वेग देखील आपण पाहतोय. सर्जा आणि सरकार बैलाचे ते मालक आहेत. आरवी 11 या नावानं सातत्याने ते संघ बांधत असतात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम आणि चांगला क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा जेव्हा आपण पाहतोय खरं तर जेव्हा आपण पाहतो चेअरमन जोबेली विपक्ष चेअरमन ढवलेपाडा अशी मॅच असते त्यावेळेस मात्र नेहमीच चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोरदास तयार. बंटीचा पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. 2-2 क्षेत्ररक्षक पाठ मोरे आणि तिसऱ्या टप्प्यावरती बॉलला अडवलाय. उत्तम फेक करतील दरम्यान 2 धाबा इथे मात्र एकपडला जातात. तिसरी जाता प्रयत्न चालवलाय. 3 धाबा भरपूर वेगाने एकपडला जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर 3 खेळाडू अक्षय बैकरला आपण पाहिलं जो मात्र भरपूर वेगाने पोहोचला परंतु चेंडूला उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला. मेमरीन बॅकअप देण्यासाठी खेळाडू दाखल झाला होता. जीवन याने चेंडूला उत्तम फेक केले. दरम्यान 3 धाबा रोखू शकत नाहीये. चांगली सुरुवात मैदानाच्या चारपदे झाली आहे. खरं तर या मॅच मध्ये टीम जोबेली संघाच्या माध्यमातून करण धुळे त्याच्या साथीने विवेक गायकवाड ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते. करण धुळे आज पुन्हा एकदा TDPL मध्ये देखील दाखल होणार आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 3 वाजता सामना आहे. त्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक करण धुळेला आपण देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बंटी राईट मोर द विकेटनं. 4 षटकांची मॅच. 4 षटकामध्ये 45 धावा चेस करायचे. याच अनुषंगाने आता सलामी जोडी दाखल झाली आहे. गोलंदाज बंटी राईट मोर द विकेट. लाईन चेक करावी लागेल. यावेळेस तुम्ही पाहताय त्याच्या मागे फाईन लेगचा खेळाडू त्याने डोक्याला हात लावलं होतं. असं वाटलं होतं की लेग स्ट्रिकच्या अगदी बाजूने चेंडू मात्र निघून चाललाय परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव फलकावरती जोडली जाईल. संदीप घाया ते देखील 10 क्रिकच्या माध्यमातून भरपूर मेहनत घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोरदास बंटी 4 धाव फलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिले मार्गस्थरा. पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. प्रशांत देसाई सरांचा इशारा आमच्या परत पोहोचतोय. सुदीपजी अंबावणे बाळा इकारे अशी पंच कमिटी तुम्हाला साधण्याने पाहायला मिळेल. चांगला फटका बाहेर मिळतोय. गॅप मध्ये घेतलाय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठ मोरे भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉलला पुन्हा एकदा पॉज दिलाय. चेंडूला अडवलाय डीप मध्ये पॉइंटला. चेंडूला तो फेक करतील. दरम्यान धाबा किती मिळतील. पुन्हा एकदा 3 धाबा. याच खेळासाठी करण धुळे जाणला जातो. कारण जेव्हा बाउंड्रीलाईनच्या दिशेला चेंडू जाईल त्यावेळेस मात्र तो चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर जातोय का याच्याकडे न पाहता तो वाऱ्याच्या वेगाने धाबा एकपडत असतो. आणि पुन्हा एकदा इथे मात्र 3 धाबा एकपडा गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आणि आता याच 3 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती आतापर्यंत 7 धाबा.
धावफलकावरती पाहायला मिळतील. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 16 चेंडूचा खेळ आता 16 नाही तर 22 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 38 धाबाची गरज 45 धाबाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. डवलेपाडा बनाम जोबेली दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच. फुडोस होता ऑन साइडला घेतला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये नंदू होते त्यांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार. हा चौकार. फुल टॉस बॉलवरती पूर्णपणे तुटून पडला आता विवेक गायकवाड. मागील मॅचचा मारा मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. का बॅटिंग केली होती 3 बॉल 3 षटकार ठोकत असताना सामना जिंकवला होता टीम जोबेलीला आणि विकेट हॅट्रिक देखील या स्पर्धेतील पहिली नावावरती आहे विवेक गायकवाडच्या नावावरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अनिकेत केवने डावखुराचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर. 11 चेंडूमध्ये 24 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होता. त्यानं देखील मला मॅचचा किताब स्वीकारला. परंतु आता या मॅचमध्ये रंगत तुम्हाला पाहायला मिळेल कारण 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 3 बॉलवरती आतापर्यंत 11 धावा जमा केल्याच विवेक गायकवाड आणि करणच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एक्स्टनच्या लगत बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. सुनील केवनेला तुम्ही पाहताय खूप चांगली बॅटिंग या मॅच मध्ये सुनीलची आपण पाहिली आणि या पहिल्या डाबामध्ये. आणि आता अखेर आपण पाहिलं तर सुटकेचा मोकळा निश्वास बंटी केवनेने देखील सोडला असेल कारण 3 बॉलवरती 11 खर्च केल्या आणि आता डॉट बॉलची समाप्ती. विकेट केलाय चांगला फटका बाहेर मिळतो स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय षटकार. षटकाराला धावफलक वेगाने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला विवेक गायकवाड करतो. माहिती आहे या मॅच मध्ये आता कंबर कसावी लागेल चांगला क्रिकेट खेळावा लागेल. या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर वाऱ्याच्या वेगाने धावफलक पुढे सरकत असताना टार्गेट थोडस मोठं आहे परंतु जोबेली नाव कुठे छोटा आहे. अजून एक फटका बाहेर मिळतो स्क्वेअरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर विवेकच्या बॅट मधून. हा दुसरा धमाका सिक्सर. पाहता 7 चेंडू फेकत असताना 23 धाबा त्याने खर्च केला. 45 धाबा रोखायचे या मॅच मध्ये आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय जोबेली संघ मैदानाच्या आतमध्ये हाबी ठरत असताना काय बॅटिंग केले विवेक गायकवाडनं. अशा अपेक्षा करण धुळेकडनं होत्या परंतु आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता विवेक गायकवाड त्याच्या बॅटमधून 2 धमाके आपण पाहिले सिक्सर त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. टीमची टोटल 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. खर तर 6 चेंडू मध्ये आता 23 बनल्यात परंतु आता 18 चेंडू मध्ये 22 बनतील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल कारण वांगडी एक्सप्रेस आता गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. सचिन केवनेला तुम्ही पाहताय खरं तर क्रिकेटवरती त्याचं भरपूर प्रेम आहे परंतु काहीसा दबाव आहे जॉब आहे त्यामुळे क्रिकेटला वेळ थोडासा तो कमी देतो. पहिलाच बॉल यावेळेस तुम्ही पाहताय क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्यात आलाय. ब्लॉकचा चेंडू होता पूर्णपणे खोलून ठेवलाय करण धुळेला. करण भगवान धुळेला तुम्ही पाहता जो मैदानावरती खेळतोय चांगला क्रिकेट त्याने नेहमीच खेळलाय. या मॅच मध्ये आता पूर्णपणे जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. अजय धुळेच्या अनुपस्थितीमध्ये रोशन धुळेच्या अनुपस्थितीमध्ये संघ मैदानावरती खेळतोय कशा प्रकारची कामगिरी करणार यावरती देखील आता लक्ष लागलंय.
यावेळेस देखील फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आहे. करण धुळेला माहिती आहे की आपण चौकार षटकार मारूनच हा सामना जिंकू शकत नाही होत, तरी ते मात्र सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं आणि त्याच अनुषंगाने आता एक सिंगल धाव एकपडली आहे. धावफलक एका धाब्याने आता पुढे सरकेल. 24 धाबा. चोवीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ आता संपन्न झाला. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आता 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गुरदास तयार, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका बाहेर मिळतोय. अक्षय बैकर तुम्ही पाहताय चेंडूला तुम फेक करतोय, दरम्यान मैदान सोडावं लागेल. विवेक गायकवाड या मॅच मध्ये आता जड पावलानं जड अंतकरणानं मैदान सोडत असताना पहिला धक्का, फलंदाज बाद. पहिला धक्का आता मैदानाच्या आतमध्ये लागतोय. खरं तर करण धुळेला आपण पाहिलं त्याच्या साथीनं विवेक गायकवाड सिंगल धाव पडण्याचा प्रयत्न विवेकचा फसला आणि आता थेट तो मैदान सोडतोय. परंतु खेळ आज मात्र भरपूर चांगला दाखवलाय विवेक गायकवाडनं. पहिल्या मॅचमध्ये सलग 3 षटकार, या मॅचमध्ये सलग 2 षटकार विवेकच्या बॅटमधून आपण पाहिले आणि आता थेट तो मैदानाच्या बाहेर परततोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता महेंद्र धुळे दाखल होतोय. माही मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. महेंद्र धुळेचा विचार केला तर बदलापूर आणि बांगडी जी असोसिएशन या संघटना ते पुन्हा जिम्मेदारी महेंद्र धुळेच्या खांद्यावरती नेहमीच आपण पाहिल्या आणि आज देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये आता 3ऱ्या क्रमांकावरती तो दाखल होतोय. नरेशजी डायरे जे जोबेलीचे आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा आले टीम चेअरमॅन जोबेली संघाला, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा जोबेली असेल, ढवलेपाडा असेल त्यावेळेस मात्र शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. मग आमचे पप्पूदादा धुळे असतील जोबेलीचे, त्यांच्या माध्यमातून देखील नेहमीच आपण शुभेच्छाचा वर्षाव होत असतो. टीम जोबेली संघाला पाठबळ देण्यासाठी चिंतामणजी धुळे यांचे सुपुत्र विष्णू धुळे ते देखील जोडले जातात. त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छांचा वर्षाव. दुसऱ्या बाजूला सचिन केवणे यांचे बंधुराज चेतन केवणे असतील, यांच्या माध्यमातून देखील नेहमीच शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. गोलंदाज सचिन लेफ्ट राऊंड द विकेट, ड्राईव्ह केलाय, यावेळेस देखील फटका फसलाय. करण धुळेला बदलापूरचा मंडळ आता त्याला मैदान सोडावं लागेल. सासपडत खेळ होता मैदानाच्या आतमध्ये, 22 धावांची गरज होती असं वाटलं होतं. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना हा सामना आपण जिंकू शकतो, परंतु आता थेट मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. फलंदाज बाद. आउट झालाय. नवीन खेळाडू सुशांत इरमाळी शेरू आता दाखल होतोय या मॅच मध्ये, जबाबदारी स्वीकारावी लागेल. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला मिस करून चेंडू चाललाय. यष्टीरक्षक सुरेलच्या हातामध्ये वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक 25 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर आता पूर्णपणे धावफलक स्थिरावला. आतापर्यंत आपण पाहिले तर 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या सचिन केवनेच्या माध्यमातून. अजूनही 2 बॉलचा खेळ आता शिल्लक. 2 to go. स्ट्रायकिंग होती सुशांत. यावेळेस देखील यॉर्करचा वापर तुम्हाला पाहायला मिळतोय सचिनच्या माध्यमातून. 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता सचिन केवनेकडे आणि आता
क्रिकेटचा ब्रह्मास्त्र तुम्हाला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या मॅचमध्ये अजूनही तुम्ही जर पाहिलं तर धावफलक पूर्णपणे स्थिरावले 25 आकड्यावरती. अजूनही 20 धावांची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 20 धावांची गरज आहे. मास्टरमाइंड खेळाडू महेंद्र धुळे मैदानावरती खेळतोय. खोदून काढलाय ऑन साईडला, गॅप मध्ये फटका घेतलाय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल इथे मिळतीये आणि आता सिंगल वरती थांबावा लागेल. धावफलक एका धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते. आज भूषण बाईकर मागील मॅचमध्ये चांगला खेळला, परंतु या मॅचमध्ये तोलप्यांच्या भूमिकेत आहे. गणेश जाधवला तुम्ही पाहताय, तो देखील मैदानाच्या बाहेरून आनंद घेतोय. परंतु आता मैदानावरती या दोन्ही खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय ढवळेपाडा हे देखील पाहावं लागेल. सामना तुम्हाला नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल यात शंकाच नाही आहे. कारण जोबिली बनाम ढवलेपाडा जेव्हा जेव्हा मॅच होते ना त्यावेळेस मात्र सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगतो. एका बाजूला बदलापूरचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला वांगणीचं क्रिकेट तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. आणि आता देखील तीच फाईट पाहायला मिळते. परंतु सामना जिंकणार कोण यापेक्षा सामना कसं होईल आणि या सामन्यामध्ये मजा किती येईल यावरती साऱ्या प्रेक्षकांचं आता लक्ष लावलं आहे. थोडंसं वेळ डीजे मास्टरला संधी देऊ. ऐकूया एक चांगलं संगीत. जिंकण्याकरता आपण पाहिलं तर 19 धाबांची गरज आहे. या संदीप घायाळ आमच्यासोबत जोडले गेलेत. आमचे चांगले मित्र आहेत. टेनक्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून सातत्याने अपडेटरच्या भूमिकेत ते असतात आणि आता त्यांचा देखील शुभागमन झाला. 12 चेंडू 19 धाबांची गरज. धावफलकाचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये आता 26 धाबा बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 23 धाबा खर्च केल्या होत्या बंटी केवरेनं आणि आता आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं काय गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज सचिन केवनेच्या माध्यमातून. एक सामना आम्ही असाच पाहिला होता कासगाव नाईटमध्ये. त्यावेळेस मात्र सचिन केवनेनं 26 धाबा खर्च केल्या होत्या आणि त्यावेळेस करण धुळे होता. करण धुळेचा शेवटच्या बॉलवरती विकेट संपादित केली आणि बंटी केवनेनं 3 धाबा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. आणि आता आपण जर पाहिलं तर बंटीने इथे मात्र खर्च केल्या 23 आणि 3 धाबा खर्च करत असताना आपण पाहिलंय सचिन केवनेला. पहिला बॉल वाईट फेकला. गोलंदाज सोहमला तुम्ही पाहताय षटक क्रमांक 3 घेऊन तो दाखल होतोय. सलग 2 बॉल आता वाईट फेकत असताना गोलंदाज सोहमला तुम्ही पाहताय. सोहम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणि 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक जिंकण्याकरिता अजून या मॅचमध्ये आता 17 धाब्याची गरज आहे. सलग 2 बॉलवरती आता थोडीशी लाईन भरकटला. गोलंदाज सोहमला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झाला. समोर सुशांत इरमाळीला तुम्ही पाहताय जो यंगस्टर खेळाडू 4थ्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या मॅचमध्ये 12 चेंडूमध्ये 17 आता चेस करायचे. याच अनुषंगाने गोलंदाजी आतापर्यंत मी म्हणेन थोडीशी खराब पाहायला मिळते. कारण धावसंख्या तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला धाबा इथे रोकायचे
एक धाव तुम्हाला इथे महत्वाची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 0 चेंडू फेकत असताना 2 धावा खर्च केल्या गोलंदाज सोहमच्या माध्यमातून. अँगल आता त्याने चेंज केला, आधी राईट आर्म ओव्हर द विकेटनं, आता राईट आर्म राऊंड द विकेटनं. तिसरा बॉल किल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आता सलग 3 बॉल त्याने व्हाईट फेकले. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकते. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 11 खेळाडू आता इथे मात्र जमा होतात, कारण आपण पाहतोय थोडासा दबाव आहे टीम ढवलेपाडा संघावरती देखील. सोहमला आता वारंवार कानमंत्र देण्यात येतात. प्रत्येक बॉलवरती खरं तर काही ना काही कानमंत्र आता सोहमला देण्यात आलेत, परंतु थोडासा दबावाखाली सोहम देखील दिसतोय. या दबावाला जुगारून आता चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता टीम जोबिली संघाला 16 धाब्याची गरज आहे. स्ट्रायकिंग एरियावरती सुशांत राऊंड द विकेट. यावेळी देखील ऑन साईडला खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक चिकित सिंगल इथे मिळते. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही 15 धावाची गरज आहे. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण आता टीम जोबिली संघ आपल्याला पाहायला मिळेल. स्लो बट स्टडी हे समीकरण आता त्याने स्वीकारलंय. ज्या प्रकारे गरज होती पहिल्या षटकामध्ये धावसंख्येची, कारण 4 षटकामध्ये आपण पाहिलं 45 धावा चेस करायच्या होत्या. त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये 23 धावा विवेक गायकवाडनं वसूल केल्या आणि आता सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला मैदान 4 मध्ये पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर संत वात इंद्राणी अशी बॅटिंग मैदान 4 मध्ये सुरू आहे. टीम जोवेलीच्या माध्यमातून 11 बॉलचा खेळ शिल्लक, 15 धाब्याची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळलाय अनुभव बाटणं, खेळाडू उपस्थित. चांगला झेल तिथे स्वीकारला. महेंद्र धुळेला मैदान सोडावं लागेल. हे सेलिब्रेशन तुम्हाला मैदान 4 मध्ये पाहायला मिळतं टीम ढवळेपाडा संघाचं. महेंद्र धुळे आता भोपळाही फोडू शकला नाहीये आणि थेट निघून चाललाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. एक तिरुत एक मेरी हे समीकरण तुम्ही पाहिले. 3 बॉल वाईट फेकल्यानंतर आता पुन्हा एकदा एक चांगला फलंदाज बाद केलाय सोहमच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र, लगा तो आबाद नाही तर बरबाद असा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय प्रेम धुळेच्या माध्यमातून. यंगस्टर खेळाडू त्याच्यावरती विश्वास दाखवला टीम जोबिली संघाच्या माध्यमातून आणि आता मोकाच्या निर्णायक क्षणी त्यांना देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला. संपर्क नाहीये बॅटन बॉलचा, परंतु दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेल मैदान 4 मध्ये सोहमचं, कारण ज्या सोहमनं 3 चेंडू सलग वाईट फेकले होते तो सोहम आता कमबॅक करतोय. म्हणून तर म्हटलं जातं जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बन पड़ी घड़ी भी दिन में 2 बार. सही समय बता दिए. पुन्हा एकदा 1 मोर डॉट बॉल. अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना सोहमला तुम्ही पाहताय ज्या सोहमवरती इथे नाराज होती टीम ढवलेपाडा, आता त्या सोहमसाठी टाळ्यांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण प्रत्येक बॉलवरती कानमंत्र सोहमला दिलाय आणि आता तो कानमंत्र मैदान 4 मध्ये हावी ठरत असताना टीम जोबिली संघावरती 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धाबाची गरज. प्रेम धुळे मैदानावरती दाखल झाला. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आता एक धाव बहाल केली आहे, परंतु समीकरण अजूनही तुम्ही पाहताय सामना दोन्ही बाजूला 50-50 बॅलन्स पाहायला मिळेल. एका बाजूला तुम्ही पाहताय जोबिली संघाला 8 चेंडूमध्ये 14 चेस करायचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला 8 चेंडूमध्ये 14 रोखायचे आहेत टीम ढवलेपाडा संघासाठी. परंतु इथे या 2 बॉलवरती आता पूर्णपणे सामन्याचं भवितव्य तुम्हाला कळेल. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम जोबेली, परंतु या 2 बॉलवरती पुन्हा एकदा जर एखादा विकेट मिळते, जर चेंडू निर्धाव आले तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पकड मजबूत आणि घट्ट करते टीम ढवलेपाडा. सोहम राऊंड द विकेट. पुढोस होता आडवा पाटणं घेतला. ऑन साईडला नंदू आहे. डीप मध्ये मिसफील झाली आहे. एक सिंगल भेटते. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. प्रेम धुळे बाल बचावायला गेलेत, कारण मिसफील देखील झाली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धाबा कंप्लीट. आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय
आणि या तिसऱ्या धावेसाठी प्रेम धुळेला मैदान सोडावे लागेल. धाव मिळतील 2, परंतु आता समीकरण येऊन ठेपलाय तुमच्या आमच्या आवडीचं समीकरण 7-12. गावरान अठरा चेंडूमध्ये 22 धाबांची गरज होती टीम जोबेली संघाला जिंकण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिले 4 चेंडू इथे मात्र वाईट फेकलेत गोलंदाज सोहमनं, तरी देखील धाबा आपण पाहतोय खर्च केल्या आतापर्यंत 7 धाबा इथे मात्र खर्च केल्या गोलंदाज सोहमनं. परंतु 18 चेंडूमध्ये 22 ची गरज असताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ खेळ संपन्न झालाय. या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय आणि धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 10 धाबा खर्च केल्या. शेवटचा बॉल खोदून काढला, ऑन साईडला बळबलाय, बॉल चालला डीप मध्ये, मिड विकेटला एक सिंगल इथे एकपटली आणि आता सिंगल वरती थांबावाला गेली या मॅच मध्ये. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धाबांची गरज. मी कौतुक करेल ज्यावेळेस आपण पाहिलं 18 चेंडूचा खेळ शिल्लक होता, अशा परिस्थितीमध्ये 22 धाबांची गरज होती टीम जोबेली संघाला आणि त्यावेळेस आपण पाहतोय जवळजवळ आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि फक्त 11 धाबा खर्च केल्या ढवळेपाडा टीमनं. आता सामना येऊन ठेपलाय, शेवटचे 6 बॉल जिंकण्याकरता टीम जोबेली संघाला 11 धाब्याची गरज आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती विश्वास दाखवावा, यासाठी टीम मीटिंग मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल टीम ढवलेपाडा संघाच्या माध्यमातून. कारण असं म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये भरोसा दाखवणार कोणावरती, या साऱ्या गोष्टीचं उत्तर आता मिळालंय. अक्षय बैकर या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. लेफ्ट आर्म सीमर लवकरातच एक चांगला गोलंदाज, आता त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. या मॅच मध्ये कशा प्रकारची तो कामगिरी करेल. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती अक्षय बैकरनं, परंतु या मॅच मध्ये आता 6 चेंडूमध्ये त्याला 11 रोखायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारचा क्रिकेट खेळणार, कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कशा प्रकारे या मॅच मध्ये आता या साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल. चला अधिकचा वेळ खर्च न करता लगेच खेळायला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 11 धाबाची गरज. अक्षय बैकर सज्ज होता. यंगस्टर विपक्ष यंगस्टर असे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कर समोर देखील सुशांत. पहिला बॉल ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, भरदा वेगाने बॉल निघून चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 11ची गरज. सुशांत इरमाळीला तुम्ही पाहता संघनायकाच्या भूमिकेत आहे, स्वतःच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. जोबेलीकरांनी विश्वास दाखवलाय सुशांत वरती, परंतु या मॅच मध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र खरं तर मैदान सोडावा लागेल. सुशांत इरमाळीला सलग 2 बॉल आता निर्धाव फेकले अक्षयच्या माध्यमातून. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही 11 धाबाची गरज. सामना रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉल मध्ये आता 11 चेस करायचेत. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा अभय चौधरी मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी अभय करणार, कशा प्रकारची कामगिरी कल्पेश धुळे करणार. कल्पेश एक जुना जाणता खेळाडू आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु विश्वासाला सार्थ धरेल अशी कामगिरी मैदानाच्या मध्ये कल्पेश धुळे देखील करावी लागेल. कारण या मॅच मध्ये असं म्हटलं जातं 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या ना आणि 4 अक्षराची मेहनत जर मैदानाच्या मध्ये केली ना तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि तीच मेहनत आता जोबेली टीमला देखील मैदानाच्या मध्ये करावी लागेल. आतापर्यंत तुम्ही पाहताय 18 चेंडूमध्ये 22 धाबांची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. 4 बॉल आणि 11 धाब्याची गरज या मॅच मध्ये.
सामन्याचं टर्निंग पॉईंट खरं तर आपण पाहिलं करून धुळे जो चाचपडत खेळत होता त्यानं मैदान सोडलं. त्याच्यानंतर महेंद्र धुळे देखील लवकर बाद झाला, भोपळाही फोडू शकला नाहीये आणि तोच आता त्याचा इफेक्ट मैदानावरती पडतोय टीम जोबेली संघावरती. 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना पहिला सामना जिंकवला होता. विवेक गायकवाडनं 3 षटकार ठोकत असताना परंतु आता 4 चेंडूमध्ये 11. बेगीट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, थडम्यांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पुढे सरकला आणि आता पुन्हा एकदा मैदान सोडावं लागतं कल्पेश धुळेला. अजून एक फलंदाज बाद. दबिंग खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. भारत धुळेला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. खरं तर क्षेत्ररक्षणाचा चिता म्हणून भारत धुळेला ओळखला जातो, परंतु आज एक हलकीशी चुकी, कारण झेल निसटला तिथे चौकार आला, लगेच षटकार आला सुनीलच्या बॅटमधून आणि आता त्याच 10 धावा महागात पडू शकतात टीम जोबेली संघाला. आमच्या समोरच्या कक्षामध्ये साई टीमचे खेळाडू संदेश भोपी, तुमचंही मनपूर्वक स्वागत. क्रिकेटपासून थोडेसे वंचित आहेत, त्यांना देखील शुभेच्छा देऊ पुढील वाटचालीसाठी. अक्षय विरोधात भारत, भारत धुळे. इथे लाईन चेक करावी लागेल. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव बहाल केली आहे. अजून या मॅचमध्ये आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची गरज. भारत धुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जुना जाणता खेळाडू इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तुम्ही पाहता डॉट बॉलची समाप्ती होत असताना पकड आता मजबूत आणि घट्ट केली आहे ढवळेपाडा संघाच्या माध्यमातून, परंतु सामना अजूनही संपलेला नाही आहे कारण 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 10 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका खेचावा लागेल भारत धुळेला या मॅचमध्ये जर शिरकाव करायची टीम जोबेली संघाला. इथे देखील 1 मोर डॉट बॉल. आता मात्र पकड मजबूत आणि घट्ट केली आहे ढवळेपाडा संघाच्या माध्यमातून. आता शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. आता जिंकण्याकरिता 10 धावांची गरज आहे. नक्की मैदानाच्या आतमध्ये घडलं तरी काय, 18 मध्ये 22ची गरज असताना मी म्हणेन करण धुळे लवकर बाद झाला, महेंद्र धुळे बाद झाला, तदनंतर एकामागे एक पत्त्याचा बंगला जसा कोसळावा तसा संघाचा डाव पूर्णपणे मी म्हणेन कोलमडून पडला की काय. आणि आता परिस्थिती तुम्ही पाहताय 1 बॉल 10ची गरज. चल अधिकचा वेळ खर्च करू नका अक्षय. शेवटचा 1 बॉल 10 धावांची गरज. सामना इथे जिंकलाय टीम